आपल्या आयुष्यात काही नातेवाईक असे असतात की आपण जर पुढे चाललो तर त्यांना सहन होत नाही. आता आपण त्याच्या आयुष्यात अजिबातच डोकावत नाही, आपण त्यांच्या कधी उचापत्या करत नाही, कधी त्यांचं नाव काढत नाही. पण आपण पुढे जायलेलं बघून ते बदनाम करायला बघणार, उचापत्या करणार, पाठीमागून चर्चा करायला बघणार आणि त्या परत लोकांना म्हणणार की सांगू नका हा तिला, परत आमच्यात वाद होतील. तुम्हाला एवढी भीती आहे तर मग कशाला उचापत्या करताय? अहो एवढंच नाही, मग ते आपल्या नवऱ्याला भडकवणार, काय व्हिडिओज करते, कशाला असलं करायचं, आपण खानदानी माणसं आहेत. आता व्हिडिओचा आणि खानदानाचा कुठपर्यंत काही लांब लांबपर्यंत संबंधच येत नाही. मग ह्याला भडकवायचं, सासूला भडकवायचं, सासऱ्याला भडकवायचं. अरे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जायचं बघा ना. तुम्ही आम्हाला बदनाम करण्याच्या नादात इतके खाली पडून जाताय की लिमिटच्या बाहेर खाली पडून जाताय. ह्यातच कळतं की तुमचं खानदान कसं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यापाशी तुम्ही चर्चा करताय त्यांच्या सुद्धा नजरेतून तुम्ही